नमस्कार, मी स्नेहा परांजपे. मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि गेले 13 वर्ष ॲज अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट मी प्रॅक्टिस करते. आज आपण जाणून घेणार आहोत पावसाळ्यात ताक पिणं योग्य की अयोग्य. सो जसा पावसाळा सुरू होतो मला बऱ्याच जणांचा फोन येतो की आपण ताक प्यावं का, इन्क्लूड केलं तर त्याचा त्रास तर नाही होणार ना. तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की ताक पिणं योग्य आहे की अयोग्य. त्याच्या आधी हे समजून घेऊयात की ताक जे आहे हे दह्यापासून बनवलेलं पेय आहे, ड्रिंक आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्सचं प्रमाण चांगलं आहे. पावसाळ्यात स्पेसिफिकली उन्हाळा संपून ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो हवेमध्ये छान गारवा येतो आणि त्यामुळे आपली जी इवन डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आपली जी पचनक्रिया आहे ती सुद्धा मंदावते. त्यामुळे पावसाळ्यात ताक ॲड करणं आपल्या डाएटमध्ये हे अतिशय योग्य आहे. तुम्ही नक्की इन्क्लूड करू शकता ताक. ताक हे मुळात पचायला हलकं आहे. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी हे मदत करतं. ज्यांना गॅसेस, ॲसिडिटी ह्यासारखे त्रास आहेत ते कमी करायला हे मदत करतं. गट हेल्थ चांगलं राहण्यासाठी मदत करतं कारण त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स आहे. लो कॅलरी आहे त्याच्यामुळे आपण कॅलरीजसुद्धा यांनी मॅनेज करू शकतो. सो त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही ताक नक्कीच इन्क्लूड करू शकता. पावसाळ्यामध्ये आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे की ताक जेव्हा तुम्ही घेता तेव्हा बाहेर उघड्यावर मिळणारे पदार्थ, स्पेसिफिकली त्याच्यामध्ये ताकही येतं, हे अवॉइड करायचं आहे. कारण पावसाळी वातावरणामध्ये ऑलरेडी आपल्याला काही ना काही आजार, साधं सर्दी, खोकला किंवा ताप ह्या गोष्टी होत असतात. तर बाहेर मिळणारं ताक अवॉइड करायचं आहे कारण आपल्याला पाणी कुठलं आहे हे माहीत नाही आहे. पण घरी जर तुम्ही फ्रेश ताक बनवून पित असाल तर हे नक्कीच उत्तम आहे. दिवसभरातनं 1 किंवा 2 ग्लास ताक इन्क्लूड करायचं आहे. अतिसेवनही करणं अवॉइड करायचं आहे. आता पावसाळ्यात बऱ्याच जणांना हवेत दमटपणा असतो, गारवा असतो, त्याच्यामुळे सर्दी खोकला होतो. मग अशा वेळी ताक इन्क्लूड करणं योग्य आहे का? तर जर तुम्हाला ताक प्यायल्यामुळे, दही खाल्ल्यामुळे सर्दी खोकला होतोय तर ताक अवॉइड करायचं आहे. शक्यतो ताक जेव्हा घेणार ते सकाळच्या वेळीच घ्यायचं आहे, रात्रीच्या वेळीस ताक अवॉइड करायचं आहे. सो अदरवाईज जर सर्दी खोकला नसेल तर पावसाळ्यातही ताक पिणं हे अतिशय योग्य आहे. त्याच्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारणार आहे आणि स्पेसिफिकली ज्यावेळेस पावसाळ्यात तुम्ही ताक पिताय त्याच्यामध्ये तुम्ही जिरं आणि सैंधव मीठ हे ॲड करून घ्या. म्हणजे अजून ते ताक जे आहे ते तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहणार आहे. सो पावसाळ्यात ताक पिणं हे नक्कीच योग्य आहे. मॉडरेशन इज की, ज्याच्यामुळे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती पावसाळ्यातही हेल्दी राहण्यासाठी मदत होणार आहे. थँक्यू.